हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर अकोल्याचे अध्यक्ष नवनिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलं 18 दिवसात भगवद्गीता समजून या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 12व्या अध्यायाचा अभ्यास करणार. अध्यायाचं नाव आहे भक्ती सेवा आणि आज हा आपला 12वा अध्याय. त्यासोबत आपला जो दुसरा टप्पा आहे भक्ती योग, तोही आज आपण पूर्ण करणार आहे. मी खूपच उत्साह, दृढ निश्चय आणि धैर्याने हा अध्ययन वर्ग आले, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा परतही मनपूर्वक धन्यवाद करतो. प्रार्थनानी सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादां सगण ललिता शान्तान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमदे जया प्रकाश स्वामी इति नामी नमाचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौर कथा दामोदाय नगग्राम तारिणी. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी इति नामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या अध्ययन वर्गामध्ये. हे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलायचे मंगलोरी आर्चविग्रह श्री श्री राधा गोविंद यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचा साष्टांग दंडवत प्रणाम करून आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. इस्कॉनचे संस्थापक श्रीला प्रभुपाद यांनी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन नामानिष्ठा दसप्रभू यांनी हा अध्ययन वर्ग सुरू केला, त्यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करतो. गुरु महाराज जया पताका स्वामी महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. अनेक कृष्ण भक्त आहे जे वेगवेगळ्या सेवा करतात, त्यांना माझा सादर नमस्कार. मला मराठीमध्ये ज्यांनी मला पुढाकार दिला अशा कुमुद माताजी, मनीषा माताजी, अन्वया माताजी, पूजा माताजी, मुग्धा माताजी आणि ललिता माताजी नाही माझा सादर नमस्कार. हे नाथद्वाराचे श्रीनाथजी जिचे आर्चविग्रही त्यांनाही मी दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. तर आपण काल 11व्या अध्यायामध्ये काल आपण अभ्यास केला तर अर्जुनाचा कृष्णात त्याचे वैश्विक रूप दाखवण्याची विनंती केली होती. भगवान श्रीकृष्ण त्यांचे वैश्विक रूपाचे वर्णन करतात. अर्जुनाचे वैश्विक रूपाचे दर्शन, अर्जुनाचे वैश्विक रूपाचा अनुभव, कृष्णाचे उत्तर, अर्जुनाची प्रार्थना आणि कृष्ण पाहण्यासाठी शुद्ध भक्ती आवश्यकता होती, असं आपण काल 11व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता. तर आता आपण आज 12व्या अध्यायामध्ये काय अभ्यास करणार आहोत तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावरती भक्ती, भक्तीचे प्रगतिशील टप्पे आणि कृष्णाला प्रिय असलेले गुण. तर आता बघा, अर्जुनाने प्रश्न केला. अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषां तेषां के योगवित्तमः. अर्जुनाने विचारलं, कोणता अधिक परिपूर्ण मानले जाते, जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत किंवा जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहे. तर जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की भगवंताला जर जाणायचं असेल तर ते 3 टप्पे आहे. पहिला आपण ब्रह्म रिअलायझेशन, म्हणजे जे भगवान शरीरामधला जो तेज बाहेर निघतो, ज्याला काही निर्विशेषवादी लोक म्हणतात, जे अ, जे कुठल्याही भगवंताच्या स्वरूपाला पूजा करत नाही, त्याची भक्ती करत नाही, तर असं इथेही तुम्ही
तेच बघू शकतात. तर आता अर्जुनाने प्रश्न विचारला की जे निर्विशेषवादी आहे, जे निराकार स्वरूपाचे जे भक्ती करतात, ते श्रेष्ठ आहे की जे तुमची भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहे, ते श्रेष्ठ आहे. कारण तुम्ही मी प्रत्येक गोष्टीला एक स्वरूप आहे, एक रूप आहे. आपण प्रत्येक गोष्टीला स्वरूप असतात. तर आपण जेव्हा आपल्याला माहितच नाही की भगवान कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तर आपण त्याची भक्ती कशी करणार. म्हणून आता अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे. तर आपण कुठल्याही तेला आपण स्वरूप देऊ शकत नाही. ते एक ते निराकार असतं. तर त्याची आपण किती वेळ आपण पूजा करू शकतात. तर आता तुम्ही इस्कॉन मध्ये आलेले आहे. तर यापूर्वी तुम्हाला मी कधी तुम्ही कुठल्या जर मंदिरामध्ये गेले नसेल, तर तुम्हाला मी जे आर्च वगैरे दाखवतो राधा गोविंदचं, ते तुम्ही बघितलं नसेल, तर तुम्ही ते त्याची पूजा करू शकणार नाही. परंतु तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात. तर आता भौतिक जगामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या चॅनलवरती भगवान श्रीकृष्णाचे महाभारत की कुठले तरी कृष्ण लीला हे चालू असतात. तर कृष्णाचं नाव घेतल्यावरती तुमच्या डोळ्यासमोर तो एका चित्र येणार की एका व्यक्ती येणार. कारण तुम्ही त्याला साकार स्वरूपामध्ये बघितलं आहे. जर कृष्णाचं नाव घेतल्यावरती तुम्हाला कसं तो आम्ही आता आमची पिढीनी महाभारत बी आर चोप्राचं बघितलं होतं, आम्हाला तो नितीश भारद्वाज दिसणार. तसं तुम्ही आताच्या पिढीना वेगवेगळे आता कृष्ण आलेले आहे. तर तुम्हाला जे आवडत आहे तोच तुम्हाला तो तुमच्या स्वरूप तुमच्या डोक्यामध्ये येणार की तुम्ही त्याला बघू शकणार कृष्णाचं नाव घेतल्यावरती. तर ज्यावेळी आपल्याला एक आकार कळतो की आपलं स्वरूप काय आहे, ते जेव्हा आपण आपल्याला करतो तेव्हा आपण त्याची पूजा आणि आपण भक्ती करू शकतो. पण जेव्हा आपल्याला त्यांचे आकारच माहित नाही, जो निराकार आहे, तर आपण भक्ती कशी करू शकतात. तर याच्यावरती आता अर्जुनाने प्रश्न केला की ज्या निराकारात त्याची पूजा करायची की भक्ती सेवामध्ये हे आपण जे श्याम सुंदर मुरली मनोहर जे आपण भगवंता स्वरूप आहे त्याची भक्ती ही चांगली आहे. याच्यावरती अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केले आहे. त्याच्यावरती आता भगवान काय उत्तर दिले ते आता आपण अभ्यास करूया. श्री भगवान वाच मय्यावेश मनो ये माम नितयुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्तमा मताः. धन्य भगवान म्हणाले, ज्याचे मन माझ्या व्यक्तिक स्वरूपावर स्थित आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धाने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. कारण तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता की जर मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला तुम्ही जोपर्यंत इस्कॉनामध्ये आले नव्हते तोपर्यंत तुम्हाला हे जे भगवान श्री कृष्णाचे आर्च विग्रह आहे त्यांचं तुम्हाला स्वरूपच माहिती नव्हतं. तुम्ही एक भौतिक जगाचे कृष्णाला तुम्ही बघितलं होतं. परंतु आता तुम्ही इस्कॉनमध्ये ह्या अध्ययन वर्गामध्ये आले आहे. तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये आता तुम्हाला जर कुठेतरी जवळ इस्कॉनचं मंदिर असेल, तर तुम्ही तिकडे गेल्यावरती तुम्ही या जो आर्चविग्रह आहे, कोणाने कृष्णाचं तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला तोच आठवण येणार. म्हणजे भगवान इथे हेच म्हणतात की ज्याचे मन माझ्या व्यक्तिक स्वरूपावर स्थिर आहे. म्हणजे जेव्हा आपण जातो तेव्हा आपण भगवंताचा अर्चविग्रह आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतो. कृष्णाचं नाव घेतल्यावरती आपल्याला भगवान श्री कृष्ण हे जे अर्चविग्रह ते आपल्या डोळ्यासमोर येणार. आणि नेहमी आणि दिव्य श्रद्धाने म्हणजे आपण भौतिक जगामध्ये राहतात आणि आम्ही जे इस्कॉन बँगलोर जिकडे हे अध्ययन वर्ग सुरू झालेलं आहे तिकडे आणि जवळजवळ प्रत्येक इस्कॉनाच्या मंदिरामध्ये सकाळी 4:30 वाजता मंगळा आरती होते. तर त्यापूर्वी हे जे भक्त आहेत, जे ह्या भगवंताचा विग्रह त्यांना जे अंघोळ वगैरे घालायचे, त्यांचे कपडे वगैरे करायचे असते, फुलमाळ हे सर्व, तर त्यांना 2 वाजता उठावं लागतं. नंतर ते स्वतः 16 माळा करतात. नंतर हे विग्रहाची सेवा करतात. तर आणि हे सर्व उपासना करतात. म्हणजे भगवान या श्लोकाद्वारे आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतो की ज्याचे मन माझ्या व्यक्ती स्वरूपात स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य सद माझी उपासना करतो, म्हणजे भगवंताची विग्रहाची सेवा करतात, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. म्हणजे भगवान म्हणतात की तुम्ही माझी सेवा करा. म्हणजे माझं जो स्वरूप आहे, माझं स्वरूप आहे, मी एक आकार घेतलेला आहे. तर तुम्ही माझी सेवा केली तर ते सर्वात परिपूर्ण आहे. असं अर्जुनाने जो प्रश्न केला होता की जी निराकार श्रेष्ठ आहे की आकार स्वरूप श्रेष्ठ आहे, याच्यावरती भगवंताने आपला या श्लोकाद्वारे उत्तर दिलेलं आहे.
पुढे भगवान, परंतु जे सर्व इंद्रियाचे संयमन करून आणि सर्वाच्या ठायी संबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियात सर्व व्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याचा निर्विशेष स्वरूपाचे पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ चांगला होऊन शेवटी माझी प्राप्ती करतात. तर हे आता भगवान काय म्हणतात की अ, सर्व इंद्रियाचं संयमन करून आणि सर्वांच्या ठायी संबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियात सर्व व्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल असे परम सत्य निर्विशेष स्वरूपाची उपासना करतात. तर ते हे सर्व ध्यान करतात, वेगवेगळ्या ज्ञान घेतात, ध्यान करतात. हे सर्व सर्वांचं हितार्थ चांगलं होऊन शेवटी कोण करतात, तर भगवान त्याची प्राप्ती करतात. तर हे वेगवेगळे मार्ग आहेत. तर आपल्याला एक मार्ग आहे की जिथे आपण 6 लेन एक रस्ता आहे जो वृंदावनकडे घेऊन जातो, आणि दुसरा असा मार्ग आहे जिथे खड्डा आहे, कुठेतरी पाणी नदी आहे, त्याच्यावरती पूल आहे, तुम्हाला होडीमध्ये बसून तिकडे जावं लागतं. रस्त्यामध्ये तुम्ही गाडी घेऊन गेल्यावरती तुम्हाला पेट्रोल पंप मिळणार आहे, कुठेतरी हॉटेल मिळणार आहे. तर हा जो रस्ता आहे तो फार कठीण असतं. परंतु जो हायवेचा रस्ता आहे तिथे तुम्हाला सर्व सोयी मिळणार, तुम्हाला पेट्रोल पंप आहे, वेगवेगळे हॉटेल आहे, रस्ता चांगला आहे. तर हे जो आकार स्वरूपाला जो रस्ता आहे, तुम्ही वृंदावनला लगेच पोहोचून जाणार, म्हणजे तो रस्ता चांगला आहे. परंतु जो तुम्ही खैरा गावाचा रस्ता घेतला तर तुम्हाला खूप कठीण होणार. परंतु हे दोघा रस्त्यावरती जर आपण गेला तर जो हायवे सारखा रस्ता आहे त्यात आपण लवकर पोहोचून जाणार. परंतु आपण जर ह्या खेडेगावाने जर रस्ता घेतला तर आपल्याला खूप वेळ लागणार, परंतु शेवटची तोही वृंदावनला पोहोचणार, पण त्याला फार वेळ लागणार, असं या श्लोकाद्वारा आपल्याला भगवंताने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, क्लेशोऽधिकतरस्तेषां व्यक्ता सचेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहम भक्त्या देह देहम भक्ती वाप्यते. ज्याचे मन परम सत्याचे अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्याने प्रगती करणे अतिशय क्लिष्टदायक आहे. त्यांचे मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवासाठी नेहमी अतिशय दुष्कर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण निराकार स्वरूपाचं, जेव्हा आपण निर्विशेष रूपामध्ये जेव्हा आपण अ, अ, भक्ती करतात, तेव्हा आपला जो मार्ग आहे तो खूपच क्लेशदायक आहे. कारण आपण आता तुम्हाला कुठेतरी कुठल्या गावामध्ये जायचं आहे, तुमच्याकडे पत्ता आहे, पण तो गाव उत्तरामध्ये आलाय की दक्षिणामध्ये आलाय, पूर्व की पश्चिमामध्ये आलाय, तो तुम्हाला जर माहीतच नसेल तर तुम्ही तिकडे कसे जाऊ शकणार. तर इथे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात या श्लोकेद्वारा की अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्ती झालेली आहे, म्हणजे ते फक्त भगवंताचं तेज आहे, त्याचा जो प्रकाश आहे त्याच्याही ते पूजा करतात. त्यांच्या मार्गात प्रगती करणे हे जीवनासाठी नेहमी अतिशय दुष्कर आहे. म्हणून भगवान म्हणतात की एक साकार स्वरूप जेव्हा आपण त्याची भक्ती करतात ती सर्वात श्रेष्ठ आहे, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यास मत्परः अनन्येनेव योगेन माध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता तू संसार सागरात भवामी न चिरा पार्थ मय्या वेशी चेतसाम. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपले सर्व कर्म मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचे हे पार्थ मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. तर इथे भगवंत आपल्याला खूपच स्पष्ट या 2 श्लोकेद्वारा आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात की जे आपले सर्व कर्म मला अर्पण करतात, म्हणजे आपली जी इंद्रिय आहे, आपली जे 5 इंद्रिय आहे, ते जे काय आपण कर्म करतो ते भगवंताला अर्पण करतात. जेव्हा आपण भगवंताला अर्पण करून कर्म करतात आणि अनन्य भावाने भक्ती, अनन्य म्हणजे आणखी कुठल्याही देव नाही, फक्त भगवान श्री कृष्ण भक्ती माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संग माझे ध्यान करतात, फक्त आपण भगवंताचं ध्यान करतात. त्यांना हे पार्था मी जन्म मृत्यू संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. कारण भगवान आपले बीज प्रदान करतात, आपले पिता आहे. याच्यावरती आपण एका साधा जर उदाहरण घेतला तर एका राजा आहे, तो राजा आपल्या राज्यामध्ये फिरत आहे.
कुठेतरी तो नदीकडे जातो, तर एका कुठल्या तरी तो मुलगा तिकडे नदीमध्ये पडला, तर तो काय म्हणणार की माझे सैनिक आहे ते, सैनिकाला तो आदेश देणार की तो जो मुलगा पडलेला आहे पाण्यामध्ये त्याला वाचवा. परंतु जर त्याचा मुलगा जर त्या नदीमध्ये पडला तर राजा आपल्या सैनिकला सांगणार नाही. राजा स्वतः त्या आपला जो कपडे घातलेले आहेत, राजाचे कपडे घातलेले आहेत, त्या कपड्यामध्ये तो उडी मारून त्या आपल्या मुलगाला तो वाचवणार. तसंच इथे आपण कोण, आपण भगवंताची मुलं आहे. आपण या सागरामध्ये पडलेले आहे, म्हणून भगवान स्वतः आपल्याला ह्या जन्ममृत्यू संसारा सागरातून त्वरित उद्धार करण्यासाठी आपल्या वाहना वाहन घेऊन आपल्याला इकडनं येऊन याला आलेले आहे, असं या श्लोकेद्वारा आपल्याला भगवंताने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता काही लोक असं वाटतं की त्यांना की ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे. तर आता आपण भक्तीचे 6 टप्पे आहेत, त्याच्यावरती आता आपण अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात, मय्ये मन आद्यस्त्वं मयी बुद्धी निवेशय निवसिष्य मय्येव अत उत न संशय. माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी गंतवून माझ्या ठाई ठाई युक्त कर. अशी रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्ये वास करशील. तर अनन्य भक्ती म्हणजे आणखीन कोण आहे, तर इथे तुम्ही गोप बालक आहात. ते वृंदावनमध्ये ज्यावेळी लीला केली होती, तर त्यावेळी त्यांनी काय केलं, त्यांचे जे गोप बालक होते त्यांनी कृष्णाचीच त्यांनी भक्ती केली, त्यांच्यावरच स्थिर केलं आणि आपली बुद्धी हे जे काय होते, आपले जे कृती होते, कर्म होते, हे सर्व कृष्णालाच त्यांनी मध्ये देऊन केली होती. म्हणजे हे जे गोप बालक होते त्याने आणखीन कुठल्याही देवी देवताची पूजा उपासना केली नाही, म्हणून फक्त भगवान श्री कृष्णाची भक्ती केली. याला अनन्य भक्ती म्हणजे म्हणजे भक्ती, आपण हा जो अध्याय आहे याला आपण भक्ती योग म्हणतात. तो सर्वात वरचा टप्पा कुठला आहे, तर तो अनन्य भक्ती म्हणजे आणखी कुठलाही देव नाही, फक्त भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम परमेश्वर याची जेव्हा आपण भक्ती करतात तेव्हा ती अनन्य भक्ती होऊन जाते. म्हणजे जे 6 टप्पे आहे भक्तीचे, त्यातला सर्वोच्च वरचा टप्पा अनन्य भक्ती आहे. पुढे भगवान पण, अथ चिंतम समाधान तू न शुक्रोशी मयी स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तु धनंजय. हे धनंजय, जर तू आपलं मन निश्चलात्वाने माझी ठाई स्थिर करण्यात समर्थ असेल तर भक्ती योगाचा नियामक तत्वाचे पालन कर. अशी रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्ध प्राप्ती होईल. तर इथे भगवंत आपल्याला या श्लोकाद्वारा आपल्याला साधना भक्ती कशी करायची, तर गेल्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला की सतत फक्त भगवंताचीच जर आपण उपासना केली पाहिजे, म्हणजे अनन्य भक्ती केली पाहिजे. तर काही लोक ते म्हणतात की ही माझ्याकडे होणार नाही. तर भगवान काय म्हणतात की जर हे तुझ्याकडे होणार नाही तर तू काय कर, भगवंताचं जे स्वरूप आहे त्याची तू पूजा कर, त्याचं नामस्मरण कर आणि त्याचं कीर्तन कर. म्हणजे तू जर अनन्य भक्ती करू शकत नाही तर भगवंताची तू साधना कर. भगवंताची वेगवेगळी जी सेवा आहे, भक्ती योगाचं जे नियामक आहे, त्याची तू अ, अ, त्याची तू प्रयत्न कर. आणि म्हणून हळूहळू तू अनन्य भक्तीकडून पोहोचू शकणार. त्याच्यासाठी तू एकादशीचा उपवास कर. कुठेतरी तुझ्या घरी जे काय फळ आहे, फुलं आहे, हे भगवंताच्या चरणीला अर्पण कर. भगवंताच्या आर्चविग्रहाची पूजा कर. हे सर्व करून तू साधना भक्ती कर, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला दुसरा टप्पा साधना भक्ती आहे याच्यावरती आपल्याला या श्लोकेद्वारा सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता तिसरा जो टप्पा आहे युगाचा, ती युगाचा तो कुठला आहे, तो निष्काम कर्मयोग. तर भगवान म्हणतात, अभ्यास अपस्य समर्थोसी मत्कर्म परमो भवः मदर्मपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं प्राप्यसि. जर तुम्ही भक्ती योगाचे नियमन पालन करू शकल नाही तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेवर याल. तर आपण अनन्य भक्ती करू शकत नाही. अनन्य भक्ती
म्हणजे भगवान श्रीकृष्णाचीच फक्त नामस्मरण आणि त्याची भक्ती, तेही शक्य नाही तर आपण साधना भक्ती केली पाहिजे. ते पण आपल्याला जमत नसेल तर भगवान काय म्हणतात, "तो आता माझी निष्काम कर." निष्काम कर म्हणजे आता आपण हा जो अ, अभ्यास वर्ग सुरू आहे तो इस्कॉन पुण्याहून सुरू झालेला आहे. तर पहिल्या 3 वर्ष जवळजवळ 23-24 वर्षापर्यंत हे जे आर्च विग्रह मी तुम्हाला सुरुवातीला दाखवतो ते एका 2 बेडरूम हॉल किचनचा एका अपार्टमेंट मध्ये होतं. नंतर जेव्हा हे ऑनलाईन वर्ग सुरू झाला, नंतर हळूहळू आमचे काही जे तुमच्यासारखे भक्त आहेत त्यांनी सांगितलं की हे आर्चवेग किती वर्ष मंदिर अपार्टमेंट मध्ये राहणार, आपण त्याच्यासाठी एक मंदिर उभारण्याचं काम करूया, म्हणजे आपण त्याच्यासाठी मंदिर बांधूया. तर आता तुम्ही अनन्य भक्ती करू शकत नाही, तुम्ही साधना भक्ती करू शकत नाही, तर आता निष्काम कर्म करा. निष्काम कर्म म्हणजे भगवंतासाठी करा. जर तुम्ही कुठला चांगला तुम्ही इलेक्ट्रिशियन असेल तर तुम्ही इलेक्ट्रिशियनचं काम करा. तुमच्याकडे कलर काम करू शकता, तुम्ही कलर काम करा. तुम्ही हे आर्च विग्रह आहे त्याच्यासाठी हे माळा वगैरे करायची आहे, ते तुम्ही ते बनवू शकता. तुमच्याकडे टेलरिंगचं चांगलं अ, 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 हे असेल कौशल्य असेल तर तुम्ही भगवंताच्या आर्चविग्रहासाठी वेगवेगळ्या तुम्ही कपडे शिवून द्या. नंतर तिथे कुठेतरी जे भक्त येतात तुमच्याकडे जमत असेल तुम्ही त्याच्यासाठी जेवण करा. नंतर हे जेव्हा आपण जेवण करतो त्यांचे जे भांडी वगैरे असते ते धुवायची, हे सर्व का आहे तर हे सर्व निष्काम कर्म, म्हणजे हे सर्व केल्यावरती तुम्हाला अ, फळाची अपेक्षा नसतात. तर हे हे सर्व कार्य तुम्ही करतात हे भौतिक जगाचेच कार्य सारखे आहे, परंतु हे मंदिराच्या कार्यामुळे तुम्ही काय करतात तर भगवंतासाठी हे करतात. म्हणजे जर तुम्ही भक्ती योगाचा नियमबल करू शकत नाही तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हे भगवंताचंच कार्य आहे. म्हणून तुम्ही जर केले तर त्याला भगवंत निष्काम कर्म योग असं या श्लोकेद्वारा आपल्याला सांगायचा प्रयत्न केले. म्हणजे कुठेतरी मंदिरामध्ये कुठेतरी सेवा असेल तर तेव्हा तुम्ही निश्चितपणे ती केली पाहिजे, कारण आपण अनन्य भक्ती आणि साधना भक्ती करू शकत नाही तर आपण निष्काम कर्म तर करू शकत, असं या श्लोकेद्वारा आणि या उदाहरणाद्वारा आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे आपले 3 टप्पे पूर्ण झाले. आता चौथा टप्पा कुठला आहे ते आपण अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात, यत करोषि यत आसनासी यत जुहोषि ददासी यत यत तपस्यासि त्वन्तेय तत्मत गुरुवर वर्पणम वार्पणम. हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतो, तसे तू जे काही तपस्या करतो ते सर्व मला अर्पण म्हणून कर. तर आपण भौतिक जगामध्ये राहतो तर आपण सकाळी उठल्या तेव्हापासून आपण आपल्याला उठल्यावरती आपल्याला भूक लागते, म्हणजे जे आपण जे काही खातात, नंतर जे काही अर्पण करतो म्हणजे आपण कुठल्या तरी मंदिरामध्ये कुठेतरी आपण कुठल्या भिकारीला आपण दान करतो. नंतर जे काय आपण तपस्या करतात, वेगवेगळ्या माळा करतात, कुठेतरी पूजा करतात, हे सर्व काय तर आपण भगवंताला अर्पण म्हणून केलं पाहिजे. हे श्री राधा गोविंदचं हे आजचं विग्रह आहे. तर हे सर्व भगवंताला अर्पण करून केली पाहिजे. तर इथे उदाहरण शिला प्रभुपादचंही दिलं आहे, कारण शिला प्रभुपादांनी फक्त भगवान श्री कृष्ण त्या कृष्णालाच ते सर्व जे काय त्यांनी जे काय कर्म केले हे सर्व भगवान कृष्णाच्या प्रत्यार्पण, विष्णूच्या प्रत्यार्पणे त्यांनी केलं. त्यांनी पुस्तकं लिहिलं, पुस्तकाचा त्यांनी वितरण केलं, कुठेतरी जे इस्कॉनची स्थापना केली, वेगवेगळ्या देशामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार केले, हे फक्त कोणासाठी केलं, फक्त कृष्णासाठी अर्पण केलं. म्हणजे जे काय ते भगवंताने श्रील प्रभुपादाने जे काय ज्यांनी जे काय केलं, जे काय अर्पण केलं, दान केलं, हे सर्व फक्त भगवान श्री कृष्णासाठी अर्पण केलं. म्हणजे हे कुठलं आहे तर हे आपल्याला चौथा टप्पा आहे असं या श्लोकेद्वारे, आणि हे वेगवेगळ्या इस्कॉनचे जे अ, अ, वेगवेगळे सेवा आहे हे चालू आहे. त्याच्यासाठी हे जी धन लक्ष्मी सेवा आहे ते तुम्ही करू शकता. तिथे आणखीन ही वेगवेगळ्या सेवा आहे ती आज मी माताजीला सांगतो. जर तुम्हाला इच्छा असेल कुठेतरी दान करायची, हे तुम्ही करू शकता. तर आता आपण चौथा टप्पा म्हणजे सकाम कर्मयोग.
अथेतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाशितः सर्व कर्मफलत्यागं तत्कुरु यथात्मवान. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असेल तर सर्व कर्मफलाचा त्याग करून कर्म करण्याचा आधी आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. जसं आपण निष्काम कर्म केलं प्रयत्न केला, तेही जर आपल्याकडे होणार नाही तर काय कर, सकाम कर म्हणजे आपण जे भौतिक जगामध्ये राहतात ते सर्व आपण काम केलं पाहिजे. आणि हे त्याच्या जे फळाची जी अपेक्षा आपण सोडून देऊन आपण भगवंताला अर्पण करून जर केव्हा करतात तेव्हा तो सकाम कर्म भगवान सांगतात आपल्याला की आपल्याकडे अनन्य भक्ती होणार नाही, आपल्याकडे साधना होऊ शकत नाही, आपल्याकडे निष्काम करणं होऊ शकत नाही. तर आपण सकाम कर्म करून भगवंताला हे अर्पण करून आपल्याला आत्मस्थित करायचा आपण प्रयत्न केले पाहिजे, असं या श्लोकेद्वारा आणि या चित्राद्वारा आपल्याला भगवान सांगायचा प्रयत्न केले. तर आपण हे 4 प्रकारचे आपण कर्म बघितलं. तर आता भगवंत बाकीचे 2 कुठले योग आहे, भक्ती आहे, ते आपल्याला आता पुढे सांगतील. तर असं काही लोक असे त्यांना असं वाटतं की मी वेगवेगळ्या पद्धतीचे ध्यान आहे ते केल्यावरती तो भगवान श्री कृष्णाला ते पोहोचू शकते. नंतर काही लोक वेगवेगळ्या वेदांचं ध्यान करतो, वेगवेगळ्या पुस्तकाचा ते अध्ययन कर म्हणजे ते ज्ञान घेतात. तर इथे भगवान म्हणतात की ज्ञान हा सर्वातच्या खालचा टप्पा आहे. तर भगवान काय म्हणतात, श्रेयो हि ज्ञान ज्ञानानाद्वान विशिष्यते ध्यानात्मा कर्मफल त्यागस्तस्य गच्छन्ति तर अनंतरम. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाने अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफलाच्या त्यागामुळे मनुष्याला मनाची शांती प्राप्त होते. तर आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण वेगवेगळ्या अभ्यास केला, वेगवेगळ्या वेदाचा आपण अभ्यास केला तर त्याच्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि ज्ञान ध्यानापेक्षा कुठला श्रेष्ठ आहे तर कर्मफलाचा त्याग म्हणजे जे काय आपण कर्म करतात ते जर आपण भगवंताला अर्पण करतात, आपण कर्माची फळाची अपेक्षा करत नाही, तो श्रेष्ठ आहे. कारण जेव्हा आपण फळाची अपेक्षा करत नाही तेव्हा आपल्याला मनुष्याला मनाची शांती होते. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतात, आपण जे काही कर्म करतात कुठेतरी कोणाला आपण एक मदत केली तर आपण त्यांच्याकडे परत तीच मदत आपल्याला मिळाली असं आपण अपेक्षा ठेवतात. तर ह्याच्यावरती जर आपण भौतिक जगामध्ये जर उदाहरण दिलं तर कुठेतरी काही लोक जे आहेत ते रस्त्यावरती स्कूटर गाडी घेऊन जातात. तर त्यांचा जर ऍक्सिडेंट झाला तर त्यांनी आणखीन कोणाला त्यांनी मदत केली, तुम्ही मदत केली, तर जर उद्या तुमचा कुठेतरी छोटासा ऍक्सिडेंट झाला तर तोच व्यक्ती का तोच मनुष्य तुमची मदत करणार, आणखीन कोण मदत तुम्हाला करणार. म्हणजे जेव्हा आपण जे काही आपण कर्म करतो, जेव्हा आपण जे काही आपण कोणाला मदत केली आहे तेव्हा आपण फळाची अपेक्षा करत नाही की त्यांनीच मला मदत केलीच पाहिजे. अ, तेव्हा आपण कर्मफलाचा त्यागाचा आपण त्याग 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 म्हणून म्हणू शकतात. आणखी जर तुम्हाला मी आणखी भौतिक जगाचं उदाहरण दिलं तर तुमच्याकडे काय जर एक पाच पाच एक हजार 5,000 रुपया तुमच्या कोणी नातेवाईकाने तुम्ही आता अभ्यास करत असेल तर तुम्हाला दिले की हे तू अभ्यास करतो, तुझा पैशाची गरज लागणार. तर तुम्ही काय करता, तुम्ही तुमच्याकडे आता पैसे तर तुम्ही हॉस्टेल के कुठेतरी राहत असेल तर तुम्ही काय विचार करणार की चला ना मी हे 5,000 रुपये की 10,000 रुपया मी बँकेत जाऊन देऊन येतो. तर तुम्ही हे पैसे घेऊन बँकमध्ये तुम्ही डिपॉझिट करता. आता तुम्हाला गरज पडली तर तुम्ही बँकामध्ये जातात तेव्हा तुम्ही ज्या नोटी तुम्ही बँकेमध्ये दिली तीच नोट तुम्हाला परत येणार नाही. म्हणजे आपण ज्या आपण कर्म केल्या त्याचप्रमाणे आपल्याला तेच पैसे तेच नोट आपल्याला मिळणार, म्हणजे तोच कर्म जे काय आहे, त्याचा फळ आपल्याला तेच मिळणार म्हणा. जेव्हा आपण हे जे त्याग आपण सोडून देतात तेव्हा आपल्याला मनात शांती मिळू शकतात. म्हणजे ध्यान हा 5व्या टप्पा आहे, परंतु ज्ञान हा सर्वातच्या खालच्या टप्पा आहे. म्हणून आपण कितीही वेदांचा अभ्यास केला तरी भगवान म्हणतात की ज्ञान हे सर्वातच्या भक्तीचा खालचा टप्पा आहे.
म्हणतो आपण वेगवेगळ्या अध्यायाचा वेगवेगळ्या वेदाचा अभ्यास केला तरीही त्याच्यापेक्षा भगवंताची भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे, असा या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, जो जीवाचा द्वेष करत नाही आणि सर्व जीवाचा हृदय मित्र आहे, जो मिथ्य अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुख दुःखामध्ये समभाव राखतो, जो समाशील सदैव तृप्त आत्मसमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झाला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर हे वेगवेगळे दोन भगवंताने उदाहरण दिलेले आहे. तर इथे पहिला चित्र हा खूपच असा प्रसिद्ध कथा आहे. तर तुम्हाला माहित असेल की जेव्हा भगवान श्रीकृष्ण मी तुम्हाला 5व्या अध्यायामध्ये आणि 6व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता, की जेव्हा भगवान 4थ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला की जेव्हा भगवंताने कंसाचा वध केला, जेव्हा ते 14 वर्षाचे होते, तर त्याने आपला जो राज्य आहे तो काय केलं, तर आपले नाना होते त्याला देऊन ते कुठे गेले, तर आपले गुरु सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे त्याचा सहपाठी म्हणून कोण होता, ते का गरीब ब्राह्मण सुदामा होता. तर एका वेळीची गोष्ट आहे, जेव्हा भगवान हे सुदामा सुदामा हे खूपच गरीब ब्राह्मण परिवारामध्ये जन्म होते. तर एका वेळी त्यांच्या घरामध्ये अ, काहीच भोजन वगैरे करायच्यासाठी काहीच नव्हतं. तर त्यांची पत्नीने सांगितलं की तुमचा जो मित्र आहे द्वारकाधीश आहे, खूपच पैशावाला, त्याच्याकडे खूप धन संपत्ती आहे, तर तुम्ही त्याच्याकडे काय मदत काय मागत नाही. तेव्हा अ, सुदामा म्हणतो की तो किती मोठा राजा आहे, मी त्याच्याकडे जर हे फाटलेले कपडे जर घालून तिकडे गेलं तर मला हे मागायचा काहीतरी लाज वाटते, म्हणून ते काही दिवसात तिकडे जात नाही. शेवटची जेव्हा त्यांची परिस्थिती खूपच वाईट होऊन जाते, तेव्हा ते द्वारका द्वारकासाठी ते घरावरून निघून जाते आणि त्यावेळी ते आपल्या एका पोटलीमध्ये तांदूळ घेऊन जातात. तर त्या काळी जे राजा होते ते त्यांनी आपले जे द्वारपाल असतात त्यांना आदेश दिले असतात की कुठलाही वैष्णव आणि ब्राह्मण ला तुम्हाला विचारायचं नाही, कोणाला भेटायचं आहे, ते जर तुम्हाला दिसले की त्यांना तुम्ही सरळ माझ्या अ, महिलामध्ये प्रवेश द्यायचा, असं त्या काळी वेगवेगळ्या राजांनी आदेश दिला होता. तर जेव्हा सुदामा जेव्हा जेव्हा भगवान श्री कृष्णाला कळतं की त्यांचा मित्र सुदामा त्याची भेट घ्यायला आला, तर ते आपल्या जो राजाचा महल असतं ते सोडून त्यांचे सेवा करायला ते धावून येतात आणि तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर त्याने त्यांचा पाय धुलेले आहे, त्यांची पत्नी त्याने हे वारा टाकते. म्हणजे जेव्हा आपण अ, जेव्हा जेव्हा आपण मिथ्याहंकार मुक्त असतात, ज्याला आपण स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये संभाव राखतो, म्हणजे त्याच्याकडे पैसे नसतो, गरीब होतो, तो सुखदुःखात संभाव राखतो, जो क्षमाशील आहे, सदैव तृप्त आहे, म्हणजे त्याच्याकडे खूप गरीब होती, त्याच्याकडे खायचे पण नव्हते, तरी तो सदैव तृप्त होता. आपण पहिल्या दिवशी आपण द्रोणाचार्याचं उदाहरण घेतलं होतं, तोही ब्राह्मण होता, परंतु तो अतृप्त होता आणि आत्मसंयमी आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थित कर. म्हणून त्याने भगवान श्रीकृष्णाची जेव्हा दृढ निश्चयाने भक्ती केली, तर असे जे भक्त आहेत ते भगवंताला अत्यंत प्रिय आहेत, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला आणि या चित्राद्वारा आपण या कथाचा तात्पर्य समजून घेऊया. पुढे भगवान म्हणतात, ज्याचे मन कोणत्याही विघ्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे विघ्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये संभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. जसा गेल्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला, तसंच इथे या श्लोकामध्ये पुढे भगवान म्हणतात की जो उद्विग्न होत नाही आणि इतर कोणामध्ये उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, जेव्हा आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण जेव्हा आपल्या चांगली गोष्ट झाली की आपण खूपच हर्ष होऊन जाते आणि जर वाईट कुठल्या तरी बातमी आली तर आपण दुःख होऊन जाते. भय आणि चिंता यामध्ये संभाव राखतो मला अत्यंत प्रिय आहे, असं या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला, जे भगवंताचे जे अत्यंत प्रिय भक्त आहे, त्याचा इथे या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला वर्णन दिलेले आहे.
पुढे भगवान म्हणतो, जो माझ्या भक्त साधारण दिनादिन क्रियेवर अवलंबून नसतो, जो शुद्ध कुशल चिंतारहित दुःखमुक्त आणि कोणत्याही फल प्राप्त करण्याची महाप्रयत्न करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे आपण सकाळी उठल्यावरती, आपण जर सकाळी तुम्ही आता इस्कॉन मध्ये या अध्ययन वर्गामध्ये आले आहे, तर भगवान म्हणतात की 24 तास असतात, त्याला 8-8 तासाचा आपण 3 टप्पा आपण करू शकतात. तर आपण 8 तास आपल्याला 6 ते 7 तास आपल्याला झोप पाहिजे आपल्याला. नंतर 1 तास आपल्याला वेगवेगळे आपली जे यम नियम आहे त्याच्यासाठी पाहिजे. नंतर आपण कुठेतरी भौतिक जगामध्ये आपण नोकरी वगैरे जातो, तर तिकडे आपण 8 तास जर आपण आपला केले, तर आपले 24 तासातले 16 तास तिकडे निघून गेले. आणि आपण हे जे 8 तास जे शिल्लक राहिले, ते आपण भक्ती केली पाहिजे. तर हे 8 तास आपण कसे करू शकतो? तर आपण सकाळी 4 वाजता आपण आपण उठून गेले, नंतर आपण आंघोळ करतात, नंतर आपण 4:30 ते 5 आपण मंगळ आरती मंगळ आरतीमध्ये बसतात. 5 ते 7 आपण 16 माळा जप करतात. 7 ते 8 हे वेगवेगळ्या भाषांमध्ये भागवतम सुरू असतात. नंतर आता तुम्ही 8 ते 9 ह्या अ, वर्गामध्ये असतात, पण इतर काही भाषामध्ये 8 ते 9 असे लेवल वनाचे वेगवेगळे वर्ग आहेत. तर जवळजवळ तुम्ही 4 ते 9 असं तुम्ही 5-6 तुम्ही वेगळ्या अ, भक्ती केली आहे. कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णाचाच कुठेतरी त्यांचं ज्ञान घ्यायचा प्रयत्न केले आहे. त्यांची सेवा करायचा प्रयत्न केला. तर इथे या श्लोकामध्ये भगवान हे सांगतात, की माझे भक्त सदा दिनादिन क्रियावर अवलंबून नसतो. तो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणताही फल प्राप्त करण्यास महाप्रयत्न करत नाही. तो फक्त 8 तासच तो फक्त काम करतो. कारण जेव्हा आपण भौतिक जगामध्ये राहतो, जेव्हा आपल्याला फळाची अपेक्षा असतात, तर काय करतात आपण? 8च्या जागेवरती आपण 10 तास, ते 12, 12 ते 14 आणि 16 तासही तुम्ही भौतिक जगामध्ये राहता. तुम्हाला माहित असेल की काही लोक असते जे तुम्हाला फक्त रविवारी की कुठल्या तरी ज्यांना सुट्ट्या असतात त्या दिवशी भेटतात आहे. कारण ते सकाळी 5 की 6 वाजता आपल्या घरातून निघून जातात. रात्री ते 10-11 वाजता घरी येतात. ते झोपायलाच फक्त येते. म्हणजे जवळ-जवळ ते 16-18 तास ते आपल्या घरातून बाहेर, म्हणजे ते महाप्रयत्न करतात. आणि भगवान म्हणतात की जे महाप्रयत्न करत नाही, ते मला अत्यंत प्रिय आहे. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, जो हर्षित होत नाही किंवा दुःखमध्ये दुःखही करीत नाही, शोकही करत नाही किंवा आकांक्षाही करत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला, असा भक्ताला अत्यंत प्रिय आहे. इथे तुम्हाला चित्रामध्ये जो दिसतो, तो प्रल्हाद महाराज आहे. जेव्हा आपण युगामध्ये, आता तुम्हाला माहित असेल की मी काही अध्याय वर्गामध्येही सांगितलं की सत्ययुगाचा जो काळ होता तो 1 लाख वर्षाचा, म्हणजे त्या वर्षी मनुष्याचं आयुष्य 1 लाख वर्ष होतं. तर त्यांचे जे वडील आहे हिरण्यकश्यपू, त्यांचा जे मोठे भाऊ आहे हिरण्याक्षू, त्यांना त्यांना भगवान श्री विष्णूने त्याचा वध केला होता. म्हणून त्यांना हिरण्यकश्यपूला विष्णू प्रत्ये द्वेष होता. म्हणून जेव्हा त्यांचा मुलगा प्रल्हाद महाराज भगवान विष्णूची स्तुती करायचा, तर त्याने त्यांना मारायला वेगवेगळे प्रयत्न केले. त्यांना हातीच्या पायाखाली टाकलं होतं. इथे वेगवेगळ्या शस्त्राद्वारे त्यांचा मारायचा प्रयत्न केला. त्याने सर्पात जे सर्व होते तिकडे टाकलं. नंतर शेवटचे त्याने आपली बहीण होलिकालाही घेऊन त्यांचा अग्नीमध्ये जाळवायचा प्रयत्न केला होता. तर इथे या श्लोकाद्वारे भगवान म्हणतात की जो हर्षित होत नाही किंवा दुःख होत नाही, कारण त्याने त्याच्या वडिलाने, प्रल्हाद महाराजच्या वडिलाने वेगवेगळे प्रयत्न केला होता त्याला मारायचा. तो हर्ष किंवा दुःखी होत नाही, शोक करत नाही किंवा आकांक्षा करत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टीचा त्याग केला आहे, असे भक्ताला अत्यंत प्रिय आहे. म्हणून भगवान जेव्हा त्यांना खूप त्रास झाल्यावरती प्रल्हाद महाराजाने जेव्हा भगवंताला हाक मारली मदतीला, तर ते त्यांना मदत करायला की नरसिंहा म्हणून अवतीर्ण झाले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. तर भगवान हेच म्हणतात की आपण हे जे वेगवेगळं आपल्याला छोटासा दुःख आल्यावरती आपण भगवंताला विचारतात की तुझी मदत कुठे आहे. याच्यावरती आपल्याला मी एक तुम्हाला छोटासा उदाहरण देतो. तर एक भक्त होता, भगवंताची खूप मदत करायचा. तर आणि भगवंती त्याला खूप मदत करायचा. जो तेव्हा सुखामध्ये होता,
तर तेव्हा तो खूपच भगवंताची भक्ती करायचा, कारण त्याने भगवंताने खूप मदत केली म्हणून तो खूप खुश होता. तर जेव्हा त्याला दुःख आला तेव्हा तो भगवंताकडे गेला आणि भगवंताला सांगायला लागलं की जेव्हा माझं सुख होता तेव्हा तू माझ्या सोबत होता, आणि जेव्हा मला दुःख आला तेव्हा तू तिकडनं पडून गेला. तर भगवान म्हणतात असं की तुला कसं असं वाटतो? तेव्हा भक्त म्हणतो की मी तुम्हाला एका दर्या कडे घेऊन जातो आणि तुम्ही बघा. तर हे जेव्हा मी सुखामध्ये होतो तेव्हा तुम्हाला हे चार वेगवेगळे पाय दिसतात, परंतु जेव्हा मी दुःखामध्ये होतो तेव्हा मला फक्त हे तुमचे माझे दोन पाय दिसतात. तेव्हा भगवान म्हणतं की तेव्हा तू सुखामध्ये होतो तेव्हा मी तुझ्या सोबत चालत होता, पण जेव्हा तू दुःखामध्ये आला होता तेव्हा मी तुला उचललेला होता. म्हणजे आपण भगवंत आपल्याला सदैव आपल्या मदतीसाठी आहे हे आपण विसरून जातात. आणि जेव्हा दुःख पडतं तेव्हा आपण त्यांना विसरून जातात, आणि सुखामध्ये आपण विसरतात, कारण आपल्याला भौतिक जगाच्या आसक्तीमुळे हे असं आपण करू शकतात. तर तुम्ही भौतिक जगामध्ये राहता, तुम्हाला माहित असेल की ज्यांच्याकडे जास्त पैसे असतात ते त्यांच्याकडे भगवंताची भक्ती करायचा वेळच नसतात, आणि ज्यांच्याकडे पैसे कमी असतात ते जास्त भक्ती करतात. म्हणजे भगवंत या श्लोकेद्वारे आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करतात. पुढे भगवान म्हणतात, जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत उष्ण, सुखदुःख, स्तुती निंदा यामध्ये संभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घराधाराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झाले आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. त्याच्यावरती सुंदर आता आपण अमरीश महाराज आणि दुर्वासा मुनीची आपण कथा घेऊया. तर आता मग पुढच्या मंगळवारी आपल्या एकादशी आहे, आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याचे पारणा करतो. तर एका वेळेची गोष्ट आहे, जेव्हा अमरीश महाराजांनी एकादशीचा व्रत केला होता, आणि ते व्रत म्हणजे कुठला, तर त्याने निर्जळ व्रत केला होता. निर्जळ म्हणजे त्याने सूर्य उदयाच्या पूर्वी त्याने पिले होते, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सूर्य उदय होऊन जातात तर त्याची एक निश्चित वेळ असते, एक ठराविक वेळ असते, ज्यावेळी आपण हे व्रत सोडायला पाहिजे. तर आपण त्याला आपण ज्या भावाने आपल्याला भगवंताचा उपास म्हणून अर्पण केले आहे त्याचा तो अ, आपला योग होऊन जातात. तर त्या दिवशी जेव्हा द्वादशी असतात त्या दिवशी सकाळी अ, दुर्वासा मुनी त्यांच्या राज्यामध्ये येते. आता कुठल्याही जर मुनी आल्यावरती जे राजा असतात ते त्यांची सेवा करतात, त्यांचं स्वागत करतात. तर अ, दुर्वासा मुनी म्हणतात की मी आलो आहे तर तू मला स्वागत करणार आहे. तर एक काम करतो, मी आता आंघोळ करून येतो आणि नंतर मी तुझा भोजन आणि तुला जे काही मला करायचे स्वागत करायचे आहे ते तू मला कर. तर हे दुर्वासा मुनी हे नदीच्या कडे जातात, आणि काही वेळपर्यंत ते इथे अमरीश महाराजच्या राज्यामध्ये येत नाही. आता द्वादशीच्या दिवशी मी जसं तुम्हाला सांगितलं की एक ठराविक वेळ असतात ज्यावेळी आपण हे उपास सोडला पाहिजे. तर अमरीश महाराज आता जवळजवळ हा उपासा वेळ सोडायची जे वेळ आहे ते आता पूर्ण होणार आहे. तर जर त्यांनी सोडला नाही तर त्यांचे जे उपास केले आहे त्याचं तर सर हे अ, त्याला काही फायदा होणार नाही. म्हणून ते आपले जे इकडचे जे ब्राह्मण असतात ते त्यांना विचारतात की आता दुर्वासा मुनीही इथे आलेले आहे, तर मी भोजन करू शकत नाही, कारण मुनी आल्यावरती त्यांना पहिले आपण भोजन देतात, नंतर आपण भोजन ग्रहण करतात. तर आता मी काय केलं पाहिजे? तेव्हा ते ब्राह्मण म्हणतात की तुम्ही निर्जळा उपवास केलेला आहे, तर तुम्ही काय करा, भगवंताने जो चरणामृत अर्पण केलेलं आहे ते तुम्ही 2 थेंबे घ्या, आणि तुमचा पाळणाही होऊन जाईल, आणि तुम्ही भोजनही केलं नाही म्हणून तुम्ही दुर्वासा मुनीलाही तुम्ही मानही देऊ शकणार. तर जेव्हा हे 2 थेंबे घेऊन ते आपलं पाळणा करतात, उपवास सोडतात, आणि लगेच दुर्वासा मुनी तिकडे येतात आणि ते म्हणतात की तू मला मान दिलेला आहे, तू माझा अपमान केलेला आहे, तू भोजन केलेलं आहे. आणि ते काय करतात, आपल्या केसाचे एक टोक काढतात आणि आपल्या जमिनीवरती टाकून एका असुरचा उत्पन्न करून ते
अंबरीश महाराजचा वध करायचा प्रयत्न करतात. तर अंबरीश महाराज हे भगवंताचे शुद्ध भक्त होते. तर त्याने आपली जी वेगवेगळ्या इंद्रिय आहेत, जसे त्यांचे डोळे आहेत, तर त्याने काय केलं, आपले डोळे फक्त भगवंताचे जे आर्च वगैरे आहे ते बघायला गेले. त्यांचे जे नाक आहे, तर त्याने काय केलं, ते भगवंताला जे अर्पण केले जे फुलं असतात त्याचा सुवास घेतला, सुगंध घ्यायला घेतला. नंतर त्यांनी जे आपलं जे तोंड आहे, आपली जीवा आहे, ते फक्त भगवंताचा नामस्मरण साठी केलं. आणि आपले हात काय केलं, तर आपल्या हाताने भगवंताचे जे आर्च विग्रह आहे त्याची सेवासाठी उपयोग केला. आपले पाय फक्त भगवंताचं जे मंदिर आहे, तर तिकडे तिकडे जायला त्यांनी हे उपयोग केलाय. म्हणजे आपले प्रत्येक आणि जे आपले जे कान आहे ते भगवंताचं कुठेतरी कीर्तन चालू असतं, भगवंताचं कुठेतरी कथा चालू असते, तिकडे त्याने श्रवण केलं. तर हे भगवंत आहे, हे अमरीश महाराजाने वेगवेगळे आपले जे इंद्रिय आहेत ते फक्त भगवान श्री कृष्णासाठी अर्पण केली होती आणि त्याच्यामध्ये ते युक्त होते. तर असे जे भक्त असतात त्याला जेव्हा अ, त्याला जेव्हा कुठेतरी अ, संकट असतात, तर तेव्हा भगवान स्वतः येतात. तर इथे जेव्हा दुर्वासा मुनीने एका असुरला उत्पन्न केला, तर भगवान श्रीकृष्णाने लगेच आपलं सुदर्शन सोडून हा असुराचा वध केला. असुराचा वध झाल्यावरती हा जो सुदर्शन चक्र आहे तो आता दुर्वासा मुनीच्या पाठीमागे लागला. आता दुर्वासा मुनीला माहित पडलं की आता जो सुदर्शन चक्र आहे तो माझा वध करणार, म्हणून ते धावून धावून ते ब्रह्माकडे गेले. तर ब्रह्माला सांगितलं की हा ब्रह्मास्त्र आहे तो माझ्या पाठीमागे पडला. ब्रह्मास्त्राचं अग्नी आहे, जे तेज आहे, त्याच्यामुळे दुर्वासा मुनीच्या जी त्वचा आहे ती गळायला लागली. नंतर ते जेव्हा ब्रह्माकडे पोहोचतात तेव्हा ब्रह्मा म्हणतात की हे ब्रह्मास्त्र आहे, ते हे माझा हे सुदर्शन चक्र आहे, ते माझ्या कार्यक्षेत्रामध्ये नाही, तर तुम्हाला कुठेतरी आणखीन देवाकडे जायला लागेल. तर ते तिकडनं ते महादेवकडे जातात. महादेव म्हणतात हे कार्यक्षेत्र माझं नाही, तुला हे जे सुदर्शन चक्र आहे ते ज्याने सोडले भगवान श्रीकृष्ण, तर तुला तिकडे जावं लागेल. तर जेव्हा तो भगवान श्रीकृष्णाकडे जातात, तर ते भगवान म्हणतात की अ, तू हे जे अपमान केला, तू एक वैष्णव अपराध केला आहे, कारण तो माझा शुद्ध भक्त आहे आणि तू त्याची परीक्षा घेतली आहे. तर हे आता मी काही करू शकणार नाही, कारण मी भक्ताचा सेवक आहे. माझे जे शुद्ध भक्त आहे मी त्याची सेवा करतात, तर तेही त्यांना वाचत नाही. तर पूर्ण भक्तीचा हा एकच असा प्रसंग आहे, ज्यावेळी जो भगवंताला शरणेला गेला आहे आणि भगवान कृष्णाने त्याची मदत नाही केली, तर तेव्हा दुर्वासा मुनी हे अंबरीश महाराजा पाया पडतात आणि त्यांची माफी मागतात आणि नंतर तो सुदर्शन चक्र तो शांत होतं. तर या कथाचा द्वारा आपण एवढंच समजून घ्यायचं, जेव्हा आपण प्रत्येक आपली इंद्रिय आहे ते जर आपण भगवंताचा भक्तीमध्ये जर भगवंताचा साधनासाठी जर उपयोग केला आणि कुठलाही मोठा आपल्यापेक्षाही महात पसंत आलाय आणि आपल्याला मारायचा प्रयत्न केला, तरी भगवान आपण जेव्हा शुद्ध भक्त फक्त अनन्य भक्ती जर केली, तर आपल्याला भगवंत निश्चितपणे आपल्याला वाचायला येतं, कारण आपण त्याला खूपच अत्यंत प्रिय असतात, असं या कथाद्वारा आपण समजून घेऊया. पुढे भगवान जे भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धाने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय आहे. तर इथे आपण आणखीन एक बिल्वा मंगल ठाकूरची कथा घेऊया. तर बिल्वा मंगल ठाकूर एक खूपच पैशावाल्या जमीनदार कुटुंबामध्ये जन्म आले होते. त्यांच्याकडे भरपूर पैसे होते, ते वेगवेगळ्या दान वगैरे करायचे. परंतु जसं तुम्हाला माहित आहे, तुम्ही भौतिक जगामध्ये राहता, तर तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपल्याकडे पैसे येतात तेव्हा आपल्याला असे मित्र भेटतात जे आपल्याला वाईट मार्गामध्ये घेऊन जातात. आणि तसंच बिल्वा मंगल ठाकूराकडे झालं, त्यांच्या सोबत झालं. तर जेव्हा बिल्वमंगल ठाकूर आपल्या मित्रासोबत बरोबर ते हे हे दारू वगैरे पियायचं, नंतर हे स्त्री संग करायचा, स्त्री संग मध्ये लागून जातं आणि एका वेश्या स्त्रीच्या प्रेमामध्ये पडतं. तर एका वेळाची गोष्ट आहे,
तर जर तुम्हाला माहित असेल की जेव्हा आपल्या वडिलांचा जेव्हा मृत्यू होतं तर आपण त्यांचं श्राद्ध करतात. त्या एका वेळी त्यांच्या वडिलांचं श्राद्ध चालू असतं. तर श्राद्ध जेव्हा चालू असतं, श्राद्ध असतात त्यावेळी काय होतं, तर आपण भगवान विष्णूची पूजा करतात आणि त्यांना भोजन अर्पण करतात. हेच भोजन नंतर भोजन ग्रहण करतात आणि नंतर आपण ते भोजन घेतात. तर ज्यावेळी भगवान हे बिल्वमंगल ठाकूरचा वडिलांचा श्राद्ध होतं, तर त्या दिवशी खूपच पाऊस होता आणि ते जे स्त्री त्याच्या प्रेमामध्ये पडले ते चिंतामणी स्त्रियाचा त्या खूप मोह झालेले असतात. तर हे जेव्हा श्राद्ध चालू असतात तेव्हा बिल्वामंगल ठाकूर ब्राह्मणला म्हणतात की हे तुम्हाला जे श्राद्धची पूजा आहे ते लवकर आटोपून टाका, कारण मला माझी अत्यंत प्रिय अशी चिंतामणीला भेटायचं आहे. तर पूजामध्ये काही वेळ निघून जातात म्हणून ते जेव्हा ते भोजनसाठी थांबत नाही, ते काय करतात, ते भोजन घेऊन निघून जातात. त्या दिवशी खूपच पावसामुळे नदी दोन काठीवरती वाहत असते. तर तो आता प्रेमामध्ये खूपच आंधळा झाल्यामुळे तो नदीमध्ये उडी मारतो आणि तो तिकडं दुसऱ्या काठेवर जायचा प्रयत्न करतो. कुठेतरी त्याला असं वाटतं की नदीमध्ये मला एका लाकूड भेटलेलं आहे आणि तर तो पकडून तो दुसऱ्या काठ्यावरती जातात. तर तिकडे जाऊन बघतात तर तो लाकूड नसतो, तो एका मृत शव असतं. तर हे खूपच अंधारा झाल्यामुळे ती चिंतामणी जी वेश्या आहे ते आपले जे घरचे दरवाजे आहे, नंतर आपले जी भिंत आहे त्याच्यावरची गेट आहे ते बंद करून झोपायचा प्रयत्न करतात. आता तो बिल्वामंगल ठाकूर त्याच्या प्रेमामध्ये खूपच अंध झाल्यामुळे तो काय करतो की तो दारावर त्याचा जो दरवाजा असतो त्याच्यावरती तो खूप वाजवतो आणि चिंतामणीला बोलायचा प्रयत्न करतो, परंतु तो आवाज त्याच्याकडे पोहोचत नाही. म्हणून आता तो काय करतो, एका झाडावरती चढतो आणि बघतो की आता कसं या भिंतीला ओलांडून त्याच्या घरामध्ये प्रवेश करू. तर तो झाडावरती चढतो आणि त्याला असं वाटतं की कुठेतरी एक मोठी दोरी आहे. जेव्हा तो दोरी पकडून जी भिंत आहे ते ओलांडून त्याच्या घराकडे पोहोचतो आणि जेव्हा दोरी फेकतो तर त्या कडतो ती दोरी नसत, तेव्हा एका सर्प असतो. तर तिकडे तो चिंतामणीच्या दरवाजाकडे जातो आणि तो दरवाजा आवाज देऊन तो चिंतामणीला उठवतो. तर चिंतामणीला तो सांगतो की आज माझ्या वडिलांचा श्राद्ध होतं. मी तुझ्यासाठी किती प्रयत्न केले आहे. तुला भुकायचं आहे म्हणून मी किती प्रयत्न केले. कुठेतरी नदी ओलांडे हे नंतर ही किती मोठी भिंत होती. हे सर्व ओलांडले एका मृत शरीर ह्याच्या मदत घेऊन मी तुझ्याकडे आलेले आहे. तेव्हा हे बिल्वमंगल ठाकूर आहे त्याने आपल्या पुढं काळीमध्ये खूपच चांगलं पुण्य केल्यामध्ये भगवान श्रीकृष्ण चिंतामणीच्या स्वरूपामध्ये त्याला त्याला ज्ञान देतात की तू जे प्रयत्न केले आहे माझ्या मला भोगायचे, जर हेच जर प्रयत्न तू भगवान श्रीकृष्णाची भक्तीमध्ये जर केले असतात तर भगवान श्रीकृष्ण तुला साक्षात दर्शन दिले असतात. हे जेव्हा त्याला कळतं तर तेव्हा तो वृंदावनला निघून जातो. कुठेतरी रस्त्यावरती आपल्या वाईट कर्मामुळे कुठेतरी परत एका स्त्रियाच्या प्रेमामध्ये पडतो. परंतु परत त्याला आठवण येतो की मला वृंदावनला जायचं. तर तोच तिच्या पाठीमागे जातो आणि जेव्हा स्त्री त्या घरामध्ये जातात तेव्हा त्याच्या नवऱ्याला सांगतो की मला तुमच्या पत्नीचे काम आहे. म्हणून तो नवरा त्याची बायकोला बोलवतो आणि बिल्वमंगल सांगतो की मला तुमच्या केसामध्ये जी पिन आहे ती मला द्या आणि तो पिन घेऊन आपले डोळे फोडून टाकतो. कारण आपली जे इंद्रिय आहे, आपले जे डोळे आहे ते आपण वेगवेगळ्या चांगली वस्तूच्या जागेवरती आपल्याला इंद्रिय तृप्तीसाठी सर्व जे वस्तू आहे, गोष्टी आहे त्याच्यावरती आपण आकर्षण होऊन जातं. म्हणून बिल्वमंगल ठाकूर आपले डोळे फोडून टाकतो आणि तो कुठे कसं करून तो वृंदावनला पोहोचून जातो आणि तिकडे तो भक्तीमध्ये संलग्न होऊन जातात आणि ब- भगवान त्याला साक्षात्कार होऊन त्याच्या समोर येतात आणि त्याला डोळे अर्पण करतात. तेव्हा बिल्वमंगल ठाकूर म्हणतात की मला फक्त तुम्हालाच बघायचं आहे, कारण जर तुम्ही मला परत डोळे दिले तर मी परत वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीच्या आसक्तीमध्ये इकडे अडकून जा, मी तुमची भक्ती करू शकत नाही. तसंच सूरदासलाही जेव्हा भगवंताने
डोळे द्यायचा प्रयत्न केला, तेव्हा सूरदासांनी ते सांगितलं की मला फक्त तुमचाच स्वरूप बघायचं आहे. जर तुम्ही मला चांगले डोळे दिले तर मी दुसऱ्या भौतिक जगाच्या आसक्तीमध्ये अडकून इथेच जन्ममृत्यू जरा व्याधीमध्ये पडून राहणार. म्हणून तेही आपल्या डोळे घेत नाही आणि पूर्ण जीवन अंधामध्ये टाकतं. तर इथे या श्लोकाद्वारा आणि या कथाद्वारा आपल्याला भगवंत हेच सांगायचा प्रयत्न करतात की जे भक्ती सेवा या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात, हे जे पूर्णपणे श्रद्धाने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च दे, म्हणजे आपण फक्त फक्त भगवंतच आपले ध्येय आहे. भगवान श्रीकृष्णाची पूजा केली पाहिजे. तसंच जेव्हा आपण सर्वोच्च ध्येय बनवतात, तो मला खूपच प्रिय आहे, असा या श्लोकेद्वारा आणि या कथाद्वारा आपण समजून घ्या. इथेच आपला